दादा ऐका ना, माझ्या आईचं मंगळसूत्र आहे ते द्या ना प्लीज दादा. दादा प्लीज प्लीज ते मंगळसूत्र द्या ना. काकू अहो ते मंगळसूत्र घेऊन जातात माझं, त्यांना सांगा ना प्लीज. त्या गुंड आहेत. ए शाण्या, कोण आहेस तू? चल गाडी साईडला घे. तुमच्या हातात जे मंगळसूत्र आहे त्यावर माझं नाव कोरलंय. केदार केदार जाऊ दे त्यांना. तारिणी, हे मंगळसूत्र तुझं सौभाग्य आहेच, पण तुझ्या सोबत उभं राहणं हे मी माझं सौभाग्य समजतो. केदार अरे अरे आपण तुझ्यासाठी वेगळं मंगळसूत्र बनवू. नाही काकू, आता हेच मंगळसूत्र मी तारिणीच्या गळ्यात घालणार. नाही 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 केदार अरे अरे राहू दे. तू काय करतोयस? दादा, हे बघा ते मंगळसूत्र द्या ना. ती बघा ना किती रडतीये ती. चल एक. दादा तुला एकदा बोललेला कळत नाही काय? चल निघ. दादा केदार अरे असं नको करूस. अरे वाचवा कोणीतरी त्याला. केदार अरे लागेल तुला. हळू. नाही नाही काकू अहो मला पण वाटलं होतं हा काय मारणार आहे गुंडांना, पण आता बायकोसाठी एवढं तर करायलाच हवं ना. अगं नको जाऊस. केदार आहे ना, तो करेल त्यांना ठीक. मी 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 पोलिसांना फोन करू का? हो 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 काकू प्लीज तुम्ही पोलिसांना फोन करा ना. प्रेमाने सांगितलं ना त्यांना की मंगळसूत्र द्या म्हणून. ती ऐकत नाही तर मग मी काय? केदार केदार